नमस्कार. वेस्ट इंडिज विरुद्धची मालिका अपेक्षेप्रमाणेच आरामात खिशात घातलेली आहे भारतीय संघाने 2-0 अशी. त्याबद्दल आपण थोडक्यात आढावा घेऊया. आपण इंग्लंड मालिकेनंतर काही ना काही कारणाने भेटलो नव्हतो. इंग्लंडमध्ये अतिशय जोरदार मालिका झाली आणि त्याच्यापुढे बाकीच्या कुठल्याही मालिकेची सर लवकर येणार नाही. कुठल्याच क्रिकेटला 2-2 अशी बरोबरीत आपण ती मालिका सोडवली. सगळ्यांना आठवत असेल सिराजनी शेवटच्या दिवशी कसा बोल्ड काढला आणि शुभमन गिलच्या नेतृत्वावर चांगलंच जोरदार शिक्कामोर्तब झालं पहिल्याच मालिकेत 25व्या वर्षी केवळ नेतृत्व करताना. आणि त्याच्यानंतर पुजारांनी रिटायरमेंट डिक्लेअर केली. भारताने आशिया कप आरामात जिंकला अपेक्षेप्रमाणे. पाकिस्तानला लागोपाठ 4 रविवार हरवलं. 3 वेळा सूर्यकुमार यादवच्या संघाने आणि नंतर हरमनप्रीत कौरच्या संघाने एकदा वुमेन्स ओडिया वर्ल्ड कप जो चालू झालेला आहे भारताची अवस्था थोडीशी जरा बिकट आहे. साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध हरल्यामुळे त्यांना आता पुढचे सामने जिंकावे लागतील तरच आपलं आव्हान सेमीफायनलपर्यंत कायम राहू शकेल. स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर आणि बाकीच्यांना आपला खेळ उंचावावा लागेल. तर थोडक्यात आपण वेस्ट इंडिज विरुद्ध काय झालं बघूया, कारण आपल्याला पुन्हा दिवाळीत जोरदार फटाके एन्जॉय करायचे. विराट कोहली आणि रोहित शर्माच्या वापसीनंतरच म्हणावं लागेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनानंतर, कारण बाकीचे दोन्ही फॉर्मॅट आता ते खेळत नाहीत. T20 खेळत नाहीत आणि टेस्टही खेळत नाहीत. खरं तर टेस्ट मॅच खेळू शकले असते अजून काही वर्ष दोघंही, पण दोघांनी तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली पूर्वीच आणि आता वन डेमध्ये खेळणार आहेत फक्त. आणि दोघांनाही वाटतं आहे की आपण अजून 1.5-2 वर्षांनी जो होणार आहे 2027मध्ये जो वर्ल्ड कप आहे तिथपर्यंत आपला फॉर्म आणि दबदबा आणि आपलं मोटिवेशन सगळं कायम ठेवावं अशी दोघांची इच्छा आहे. विराट कोहलीचं तर फिटनेसबद्दल काहीच प्रश्न नाही. रोहित शर्मालाच अतिशय चॅलेंजिंग होणार आहे फिटनेस टिकवून ठेवणं. रोहित शर्मा आत्ताच 38 वर्षाचा झालेला आहे. तर आपण वेस्ट इंडिजच्या मालिकेबद्दल बोलत होतो. पहिली कसोटी आरामात खिशात घातली भारतीयांनी. 1 डाव आणि 140 धावांनी जिंकली. भारताने 5 बाद 448 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजनी 162 आणि 146 धावा केल्या. जडेजानी, KL राहुलनी आणि ज्युरेल तिघांनी शतकं ठोकली. जडेजानी शतक आणि शिवाय 4 बळी घेतले. दुसऱ्या डावात म्हणून मॅन ऑफ द मॅच झाला, तो प्लेअर ऑफ द मॅच झाला. सिराजनीही सामन्यात 7 बळी घेतले होते. कुलदीप यादवने 2 विकेट घेतल्या. बुमरानी 3 विकेट घेतले होते पहिल्या इनिंगला. आणि दिल्लीची कसोटी नंतर मात्र चांगलीच लांबली. भारताला चांगलाच घाम काढावा लागला दुसऱ्या कसोटीत अपेक्षेपेक्षा. पहिली कसोटी 3 दिवस खिशात घातल्यामुळे चौथ्या दिवशी भारत आरामात जिंकेल असं वाटत होतं, पण वेस्ट इंडिजने तर सहू दिलं नाही. कॅम्बेल आणि शाय होपनी दुसऱ्या डावात सेंचुरी मारून भारताच्या सगळ्याच गोलंदाजांना चांगली भरपूर प्रॅक्टिस दिली. चांगलंच तंगवलं फिल्डर्सलाही. बुमरा आणि सिराजलाही 15-15, 20-20 ओव्हर टाकावं लागल्या जवळपास. दुसऱ्या कसोटी गाजवली ती कुलदीप यादवनी. पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 3 बळी घेतले. त्याच्या आधी यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिलच्या शतकांमुळे भारताने 518 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजला 248 धावात गुंडाळलं. पण दुसरा डाव मात्र चांगला खेळलं वेस्ट इंडिज. अगदी 5व्या दिवसापर्यंत कसोटी चालली आणि भारताला 121च्या आसपास धावा जिंकण्यासाठी करायच्या होत्या. भारताने 3 गडी गमावून त्या केल्या आणि 2-0 अशी मालिका खिशात घातली. मागच्या वर्षी न्यूझीलंडनी जोरदार तडाखा दिला अनपेक्षितरित्या भारताला 3-0चा. तेव्हापासून भारत जरा सावधच असतो, पण तरी खेळपट्टी त्याच्या अपेक्षेप्रमाणे मिळाली नाही भारताच्या. कोणालाच विशेष साथ देत नव्हती खेळपट्टी आणि त्याच्यामुळे 5व्या दिवसापर्यंत चांगलाच घाम निघाला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी चांगलीच प्रॅक्टिस झाली असं म्हणावं लागेल सगळ्यांची. तर भारताने जेव्हा 5 बाद 518 केले तेव्हा यशस्वी जयस्वालने अतिशय सुंदर 175 धावा केल्या. पहिल्या दिवशी 173 धावांवर नावात होता तो. दुसऱ्या दिवशी 175 धावावर असताना शुभमन गिल बरोबर गैरसमजून मिसअंडरस्टँडिंग होऊन दोघांचं मिसकम्युनिकेशन होऊन रनआउट झाला. नाहीतर यशस्वी जयस्वाल
द्विशतकाच्याही पुढे जोरदार खेळी करेल असं वाटत होतं. साई सुदर्शननी 87 धावा केल्या. भारतात तरी सध्या साई सुदर्शनच 3 नंबरवर काही कसोटी सामने खेळेल असं दिसतंय. शुभमन गिलनी 129 धावा केल्या. आणि आत्ताच सांगितल्याप्रमाणे कुलदीप यादवनी 8 विकेट घेऊन मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक मिळवलं. जडेजानी मॅचमध्ये 4 विकेट घेतल्या. बुमरानी 4 विकेट घेतल्या. सिराजनी मोक्याच्या क्षणी 3 बळी घेतले दोन्ही डावात मिळून. आणि भारताने ही कसोटी अखेर 7 गडी राखून जिंकली. जडेजाला मॅन ऑफ द सिरीज मिळालं. अश्विन होता तोपर्यंत त्याला जास्त चान्स मिळत नव्हता, कारण अश्विनही सेंचुरी मारत होता भारतात तरी निश्चितच. आणि बहुतेक वेळा डावात 5-5 बळी घेत होता. तर जडेजाने 104 धावा आणि 8 बळीच्या जोरावर मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक पटकावलं. आणि अशा रीतीने WTCच्या या सायकलची सुरुवात थोडीशी बरी झाली असं म्हणावं लागेल. अजून आपल्याला साऊथ आफ्रिकेबरोबर खेळायचं आहे. नंतर पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियाबरोबर सुद्धा कसोटी सामने खेळायचे. तर WTCचं सायकल अजून भरपूर बाकी आहे. आपण आता ऐन दिवाळीत विराट कोहली आणि रोहित शर्माच्या फलंदाजीचा आणि ऑस्ट्रेलियातल्या जोरदार सामन्यांचा आनंद घेऊया. वन डे नंतर T20ची मालिकासुद्धा आहे. जोरदार होतील सगळे सामने अशी अपेक्षा आहे. बघूया, तेव्हा भेटूच. तोपर्यंत नमस्कार.